नमस्कार मंडळी. तर इथे ही शेतातून आणलेली हिरवीगार आणि ताजी अशी छान कोथिंबीर आहे. तर आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. सर्वात आधी ही कोथिंबीर आहे ती मी नीट करून घेतली. फक्त आपल्याला कोथिंबीर वडीसाठी पानंच घ्यायची आहेत, जास्त देठ वापरायची नाही. कोथिंबीर नीट करून घेतली आणि मग 2 ते 3 वेळेला याला स्वच्छ अशी धुवून नितळत ठेवलेली आहे. नंतर नितळल्यानंतर आपण चिरून घेणार आहोत. व्यवस्थित पाणी नितळल्यानंतर कोथिंबीर खूप कोरडी झाल्यानंतरच मग मी याला अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे. तर इथं कोथिंबीर वडीसाठी शक्यतो कोथिंबीरीची पानंच वापरायची आहेत, अजिबात जास्त देठं वापरायची नाहीत. तर इथं अगदी बारीक अशी ही कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. ही कोथिंबीर वडी अगदी परफेक्ट होण्यासाठी, कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण सगळे हे वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण कोथिंबीर मोजून घेऊया. ही कोणतीही घरातली तुम्ही वाटी घेऊ शकता. तर ही मी वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीने अगदी गच्च दाबून असं यात मी कोथिंबीर भरून घेतलेली आहे. तर 3 वाट्या होतील इतकी ही मी कोथिंबीर इथं वापरलेली आहे. तर हे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे. जर जुडी म्हणाल तर बाजारातून आपण कोथिंबीरची जुडी आणतो ना, तर संपूर्ण एक जुडी वापरलात ना तरीही चालेल. आता त्याच वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेणार आहोत. तर 1.5 वाटी बेसन पीठ मी ह्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तर आपल्याला 3 वाटी कोथिंबीरीसाठी 1.5 वाटी इतकं बेसन लागणार आहे. आता आपण एक वाटण करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी हिरव्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणं घेतलेलं आहे. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अजिबात पाणी न घालता भरडसर असं वाटून घेणार आहोत. धणे जर नसेल तर धनेपूड असेल ना, तर नंतर तुम्ही फोडणीमध्ये धनेपूड घातलात ना तरीही चालेल. तर इथे हे मी भरडसर असं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण बेसन पीठमध्ये पाव चमचा होईल इतका ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण पाणी सुद्धा मोजून वापरणार आहोत. तर मी तुम्हाला सांगेन की मला किती प्रमाणामध्ये पाणी लागलेलं आहे ते. तर अगदी थोडं पाणी घालून आपण ह्याचं पातळ असं मिश्रण तयार करून घेणार आहोत. एकदम जास्त पाणी घातलात ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतील आणि मग त्या मोडण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्यामुळे थोडं पाणी घालून आपण याचे एक बॅटर तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं अगदी एकसारखं आपण हलवून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एकदमच जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही. तर इथे बघा संपूर्ण 1 वाटी मी आता तरी ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे. म्हणजे हे मिश्रण आहे ते अजून खूप घट्टसर असं आहे. तर अजून ह्याला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. तर अजून एक अर्धी वाटी होईल इतकं मी ते पाणी घेतलेलं आहे. तर असं थोडं करूनच आपण यामध्ये पाणी घालून हे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला मी शेवटला सांगेन की इथे आपल्याला किती पाणी लागलेलं आहे ते. तर इथं आपलं हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हवं आहे. तर एकूण आपल्याला 1.5 वाटी होईल इतकं पाणी लागलेलं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे. 1.5 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी इतकं आपल्याला इथे लागलेलं आहे. इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे वाटण करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अगदी मंद आचेवरती हे वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. तर इथं कढई वापरताना शक्यतो जाड बुडाची कढई वापरा किंवा मग नॉनस्टिकची कढई वापरा, कारण जे मिश्रण असतं ना ते कढईला लागण्याची शक्यता असते. इथे मी हे साधारण 4 ते 5 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तीळ सुद्धा आपण ह्या तेलामध्येच परतून घेणार आहोत, जेणेकरून तीळ व्यवस्थित परतले जातात आणि जास्त करून ते तेलामध्ये सुटत नाहीत. वरून जर तीळ आपण जर घातले वडीवरती तर ते खूप सारे तेलामध्ये सुटले जातात. अशी जर तीळ घातलात तर तेलामध्ये तीळ सुटण्याचे प्रमाण असतं ना ते कमी होतं. तर इथं मी 1 चमचा घरचं लाल तिखट वापरलेलं आहे आणि आता ही जी आपण कोथिंबीर बारीक चिरून ठेवली होती ती संपूर्ण कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर आहे ते आपण यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. तर अगदी अशी या फोडणीमध्ये ही कोथिंबीर आहे ना ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची. अजिबात याच्यावरती ताट झाकून ठेवायचं नाही. फक्त पळीने ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. काही मिनिटातच लगेच ही कोथिंबीर आहे ना ती अगदी थोडीशी होते परतल्यानंतर. तर हे बघा, आणि ह्यामध्ये अजिबात आपण मीठ घालणार नाही, कारण आपण जे बेसनचं पीठ आहे त्यामध्ये प्रमाणानेच मीठ वापरलेलं आहे. त्यामुळे आता यामध्ये आपण मीठ वापरणार नाही. तर इथं आपली कोथिंबीर आहे ना ती अगदी छान शिजली गेलेली आहे.
आता ह्यामध्ये आपण जे बेसनचं पीठ करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर इथे हे सगळं बेसनचं पीठ मी ह्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला हलवणार आहोत. आता मात्र अगदी एकसारखं याला हलवून घ्यायचं आहे, कारण जे बेसन असतं ना ते कढईला चिकटण्याची शक्यता असते. तर ही प्रोसेस करताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे. अगदी पटकन ही वडी आहे ती बनून तयार होते, अजिबात वेळ लागत नाही. कोथिंबीर नीट करून चिरून ठेवली असली तर अगदी झटपट ही वडी बनून तयार होते, अजिबात वेळ लागत नाही आणि आपल्याला स्पेशली ही वडी शिजवून घ्यावी लागत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा, खूप छान होईल. तर इथे हे आपलं मिश्रण आहे ना अजून थोडंसं पातळसरच आहे. अगदी याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण याला असं सतत हलवत राहणार आहोत. कढईच्या साईडने सुद्धा आपल्याला पळीनेही सतत हलवावं लागतं. तर आता बघा अगदी चांगला घट्टसर असा ह्याचा गोळा तयार झालेला आहे आणि इथं जे आपलं मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. आता साईडलाच इथे मी ताटाला तेल लावून ठेवलं होतं, हे आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जे हे मिश्रण आहे हे ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे हे सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता अगदी त्याचा एक गोळा असा तयार झालेला आहे. अशा पद्धतीनंच आपल्याला ह्याचं पीठ आहे ना ते तयार करून घ्यायचं आहे आणि जे आपल्या हातामध्ये पळी असते त्याने याला व्यवस्थित असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पळीने पसरता येत नसेल तर अशा पद्धतीने एक वाटी घ्या आणि त्याला तेल लावून घ्या आणि ह्या वाटीने व्यवस्थित असं ते पसरून घ्यायचं आहे. पटकन ते कोमट होतं आणि मग आपण ह्याला हाताने ना व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या हाताला हे पीठ आहे ते लागलेलं नाही आणि पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपण याच्या वडी काढून घ्यायच्या आहेत. आता गार झाल्यानंतर लगेचच आपण हे ताट आहे ना त्याचं डब मारायचं आहे आणि बघा अजिबात त्याला कडा वगैरे काही सोडून घ्याव्या लागत नाही. पटकन हे ताटातून निघलं जातं. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही ताटातल्या ताटामध्ये सुरीने याच्या वड्या काढू शकता. तर तुम्ही बघता अगदी इझिली असं हे छान आलेलं आहे ताटातून बाहेर, मस्तच. आणि तुम्ही जाडी बघू शकता, मी अजिबात जास्त पातळ असं हे थापलेलं नाही, तर अगदी ह्या जाडीमध्ये ह्याला व्यवस्थित असं थापून घेतलं होतं आणि इथं आपण आता ह्याचे छान वड्या करून घेणार आहोत. तुम्हाला कोणत्या आकारामध्ये वड्या करायच्या आहेत, लहान मोठ्या, त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कट करू शकता. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये अगदी बारीक बारीक अशा ह्याच्या वड्या कट करून घेणार आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता आपण वडी कट करतोय पण सुरीला सुद्धा अजिबात हे पीठ चिकटलेलं नाही. ह्याचं आता आपलं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि बघा ह्या आकारामध्ये मी ह्या सगळ्या वड्या आहे ना अशा कट करून घेणार आहेत. खूप छान होतात, एकदा नक्की करून बघा. आतापर्यंत जर तुम्ही रेसिपी पाहिली असेल, तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि तुम्ही ती वडी बघू शकता अगदी परफेक्ट आणि मस्त असं ही वडी तयार झालेली आहे आणि अगदी इझिली ह्या वड्या निघत आहेत यातून, अजिबात कुठेही चिकटलेल्या नाहीत. तुम्ही बघू शकता इथे अगदी मस्त इथं आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि वडीची जी जाडी आहे ना ती बघा तुम्ही अगदी मस्त अशा आहेत आणि तळल्यानंतर ह्या खूप खुसखुशीत आणि आतून अगदी अशा मऊ वड्या होतात. एकदा नक्की करून बघा. तर इथं आपण ह्या सगळ्या वड्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत. तर ह्यातील वड्या आपण तळण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया आणि जर तुम्हाला सगळ्याच वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 दिवस आरामात राहतात, काहीही होत नाही. जर तुम्हाला वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही फक्त थोडंसं तेल टाकून ह्या वड्या छान तेलामध्ये परतून सुद्धा खाऊ शकता, त्याही छान लागतात किंवा अशा सुद्धा खाऊन बघा, त्यासुद्धा खूप छान लागतात. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल अगदी छान गरम झालेलं आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि लो फ्लेमवरती आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत. तर इथं तेलामध्ये जेवढ्या मावतील तितक्याच वड्या सोडायच्या आहेत, त्यापेक्षा जास्त वड्या सोडायच्या नाहीत. तर इथं तेलामध्ये मावतील इतक्या मी ह्या वड्या यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. लगेचच ह्याला आपण झारा लावायचा नाही, त्या चांगल्या सेट झाल्या, चांगला आकार धरल्या वरच मग आपण याला झाऱ्याने उलटी पलटी करून तळून घ्यायचं आहे. तरी बघा अगदी वडीने चांगला आकार धरल्यानंतरच मग मी याला पलटी करून घेतलेला आहे आणि आता मंद आचेवरती आपण ह्या वड्या आहेत ह्या छान अशा खरपूस तळून घेणार आहोत आणि तुम्ही कलर बघू शकता वडीला छान एकसारखा कलर आलेला आहे.
वडी ना अशी चांगली तळल्यानंतर ती वरून कुरकुरीत होते आणि आतून अगदी मऊ होते. तर त्यामुळे अगदी मंद आचेवरतीच ही वडी तळून घ्या. तर एकसारखा कलर आलेला आहे अगदी ह्याचा. तर त्यानंतर ही आपण वडी आहे ही तेलातून बाहेर काढून घेणार आहोत. अजिबात ही वडी तेल पीत नाही किंवा तेलकट होत नाही. आणि तुम्ही इथं तेलामध्ये बघू शकताय अगदी जास्त प्रमाणामध्ये तीळ सुटलेले नाहीत. अशा पद्धतीने तीळ घातल्यामुळे अजिबात तेलामध्ये तेल सुटले जात नाही. आणि तुम्ही आता आवाज ऐकलाच असाल, इतकी कुरकुरीत ही वडी बनून तयार होते. पुन्हा एकदा थोडंसं तेल मी गरम करून घेतलं आणि मगच वडी तळण्यासाठी सोडलेली आहे. कारण आपण पहिली बॅच काढल्यानंतर तेल संपूर्ण कोमट होतं. तर त्यामुळे थोडं तेल गरम करायचं आणि मगच दुसरी बॅच आहे ती तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. आणि हे बघा अगदी छान ही सुद्धा वडी मी तळून घेतलेली आहे. आणि तुम्ही याचा कलर बघू शकता, खूप छान याला कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा वडी नक्की करून बघा आणि तुम्ही बनवलेली वडी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, आजची आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ती वडी बघा, अजिबात तेलकट झालेली नाही आणि ही वडी अजिबात तेलकट होत नाही. वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ अशी ही वडी होते. खायला खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. आवाज ऐकलात का? खूपच कुरकुरीत अशी ही वडी बनवून तयार होते. आणि हे बघा वरून खूप कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ अशी ही वडी तयार होते. इथे सांगितल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा असे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी वडी नक्की बनवाल याची मला खात्री आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील. पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.